ओल्या खोबऱ्यामध्ये आंब्याचा गर घालून तर पहा, तुमचा विश्वास बसणार नाही एवढी झटपट तयार होणारी रेसिपी, तसेच लहान मुले आवडीने खातील अशी रेसिपी आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आंबा आणि नारळाची एक रेसिपी पाहणार आहोत. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये खवलेले ओले खोबरे घेतले आहे 1 वाटी. तर तुम्हाला ओले खोबरे खवून घ्यायचे नसेल तर त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि जी पाठची साल असते कालसट ती काढून घ्यायची. त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी आंब्याचा गर घेतला आहे. तर आंबा कोणता घ्यायचा? केसर आंबा किंवा इथे मी हापूस आंबा घेतला आहे. हापूस आंबा घेतला की त्याला रंगसुद्धा छान येतो आणि मस्त असा पिकलेला आंबा आहे, त्यामुळे आंबट आंबा आपल्याला इथे वापरायचा नाही आहे. तर हा मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन्ही साहित्य काढून घेतले. मिक्सरमधून हे फिरवून घ्यायचे. तर इथे आपले मस्त असे पेस्ट तयार करून घेतली आहे. लगेचच आता याचे काय करायचे ते आता पाहायचं आहे. तर त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे. त्यामध्ये 1 चम्मचभर तूप घालून घ्यायचे. तूप घरचेच आहे. तर इथे तूप गरम झाले की त्यामध्ये आपल्याला आंबा आणि खोबऱ्याची जी आपण मिश्रण तयार करून घेतलेले ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर तुपाचे प्रमाण 1 चम्मचच घालायचे, यापेक्षा जास्तीचे तूप घालायचे नाही. आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. छान असे तुपामध्ये परतून घ्यायचे. सुगंध तर खूपच मस्त येत आहे. तर आज आपण काय पाहतो ते तुम्हाला पुढे जाऊन समजेल, त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. तर हे मिश्रण 1 ते 2 मिनिटभर मस्त असे परतून घेतले. त्यानंतर यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी साखर घालून घ्यायची आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता, म्हणजे गोड कितपत खात आहे त्यानुसार, किंवा तुमचा आंबा आंबट असेल तर यापेक्षा थोडेसे साखरेचे प्रमाण वाढवलं तरीसुद्धा चालेल. तर हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे साखर. आता हे मिश्रण थोडेसे सैल वाटत आहे, इथे पाहताय तुम्ही, पण घाबरायची काहीच गरज नाही. जसजसे आपण हे शिजवत जाऊ तसे हे मिश्रण घट्ट होत जाते. आता हे 5 ते 6 मिनिटभर मस्त असे परतून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव वाटीभर दूध पावडर. तर दूध पावडर तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर तुम्ही इथे दुधावरची साय जरी घातलात तरीसुद्धा चालेल, किंवा तुम्ही काहीच इथे नाही घातलात तरीसुद्धा चालणार आहे. असेच ओले खोबरे आणि आंबा याचीच रेसिपी खूप जबरदस्त होते. तर आता हे मिश्रण थोडेसे घट्ट वाटत आहे, पण पूर्णपणे घट्ट झालेले नाही आहे. अजून आपल्याला हे घट्ट करून घ्यायचे आहे. त्यासाठी गॅसचा फ्लेम मध्यम ठेवला. मध्यम आचेवरती हे व्यवस्थित घट्ट करून घ्यायचे आणि सतत हलवत राहायचे आहे. कुठेही गॅस सोडून जायचं नाही, नाहीतर कढईच्या बुडाला हे मिश्रण लागू शकते. यामुळे सतत हलवत हे मिश्रण घट्ट करून घ्यायचे. तर आता थोडेसे अजून घट्ट झाले आहे. अजून कढईला हे लागत आहे, तर अजून आपल्याला हे व्यवस्थित घट्ट करून घ्यायचे आहे. तर व्यवस्थित हा गोळा तयार होत आहे. कढईच्या बुडाला चिपकत नाही आहे. तर हे मिश्रण व्यवस्थित झाले आहे. कसे ओळखायचे? तर एखादा चम्मच तुम्ही मध्ये उभा करून पाहायचा. तर व्यवस्थित उभा राहत असेल तर मिश्रण व्यवस्थित घट्ट झाले आहे. आणि मिश्रणामध्ये जर चम्मच पडत असेल तर अजून 1 ते 2 मिनिटभर हे मिश्रण व्यवस्थित असे परतून घ्यायचे आणि घट्ट करून घ्यायचे. तर आता व्यवस्थित हे मिश्रण तयार झाले आहे. छोटासा मिश्रणाचा गोळा हातामध्ये घेऊन पाहायचा, हाताला चिपकत नाही आहे. गोळासुद्धा व्यवस्थित तयार होत आहे. आणि एक म्हणजे कढईला हे चिपकत नाही आहे, म्हणजे आपले मिश्रण व्यवस्थित हे घट्ट झालेले आहे. गॅस बंद करून घेतला आणि लगेचच हे प्लेटमध्ये काढून घ्यायचे. त्या अगोदरच मी प्लेटला तूप लावून घेतले आहे. चम्मचने हे व्यवस्थित असे थापून घ्यायचे, किंवा तुम्ही इथे पेल्याला तेल किंवा तूप लावून हे मिश्रण व्यवस्थित असे थापून घेऊ शकता. तर आज आपण पाहतोय नारळ आंबा वडी.
चवीला जबरदस्त लागते, तोंडात टाकताच विरघळेल अशी ही वडी तयार होते. तर व्यवस्थित थापून घेतल्यानंतर 5 मिनिटभर बाजूला ठेवली. कोमट असतानाच आपल्याला ही वडी कट करून घ्यायची आहे. नंतर जर वडी तुम्ही कट करायला जाल तर वडीचे तुकडे तुकडे होतील, अजिबात ही कट होणार नाही. त्यामुळे कोमट असतानाच वडी व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आणि ही अशीच वडी आपल्याला रूम टेम्परेचरवरती ठेवायची आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी आदल्या दिवशी 3 वाजता ही वडी सेट करण्यासाठी ठेवली होती आणि दुसऱ्या दिवशी तुम्हालाही दाखवते. वडी मस्त अशी सेट झालेली आहे. सकाळी दाखवते तर मस्त सेट झाली आहे, खूप सुंदर दिसते आणि तोंडात टाकताच विरघळेल अशी ही वडी आपली तयार होते, नारळ आंबा वडी. तर लहान मुले आवडीने खातील एवढी ही मस्त आंबा वडी तयार झालेली आहे. तर इथे मी वडी तुम्हाला काढून दाखवते, पहा किती सुंदर दिसते. तर अजिबात ही वडीचे तुकडे वगैरे पडत नाही आहेत, खूप सुंदर झालेली आहे ही वडी. तर अशा पद्धतीने तुम्ही ही वडी एकदा नक्कीच बनवून पहा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. थोडी जरी आवडली असेल ना तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.